नमस्कार, मी पूनम. माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर इथे तुम्हाला मी आज 38 इंच छाती असलेला ब्लाऊज कटिंग करून दाखवणार आहे. मला 2 कमेंट आल्या होत्या, त्यानुसार मी इथे 38 इंच छातीचं ब्लाऊज कटिंग करून दाखवणार आहे. तर कमरेचा टक्स किती घ्यायचा, कमरेच्या टक्सची उंची किती घ्यायची, त्याचबरोबर कटोरीचा टक्स किती घ्यायचा, आडवा टक्स किती घ्यायचा, उभा टक्स किती घ्यायचा, याचीही मी तुम्हाला यात माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर 38 इंचाच्या ब्लाऊजला मुंड्यामध्ये फुगा का येतो हेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि ह्याची इथे पूर्ण कटिंगही मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर आता 38 इंच छातीचं माप असलेला ब्लाऊजची आपण पेपर कटिंग करायला सुरुवात करूया. त्याआधी आपण ब्लाऊजचे माप समजून घेऊया. तर हे बघा, इथं तयार ब्लाऊजची उंची 14 इंच आहे. इथे मी 14 इंच उंची असलेला ब्लाऊज तुम्हाला दाखवणार आहे. इथे मी तुम्हाला 14 इंच उंची असलेल्या ब्लाऊजची पेपर कटिंग सांगणार आहे. तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर आपल्याला शोल्डरच्या साईडने अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि कमरेच्या साईडने अर्धा इंच शिलाई मार्जिन लागणार आहे. त्यामुळे मी इथं 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि आपल्याला पेपर कटिंग करायला 15 इंचावरती मार्किंग करायचं आहे उंचीचं. त्यानंतर बघा, छाती इथे 38 इंच आहे, म्हणजेच आपल्या पूर्ण छातीचा घेर आपल्याला मोजून घ्यायचा आहे आणि तो इथे पूर्ण छातीचा घेर 38 इंच आहे. त्या 38 इंचाचा चौथा भाग हा 9.5 इंच होतो. त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे आणि 11 इंचावरती आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. कंबर इथे 34 इंच आहे. 34 इंचाचा चौथा भाग हा 8.5 इंच होतो. त्यामध्ये आपल्याला कमरेचा टक्स जो असतो तो 1 इंचाचा घ्यायचा आहे आणि प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला 11 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे कमरेचं. पुढचा गळा 6 इंच आहे. त्यामध्ये शिलाई मार्जिन आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि 6.5 इंचावरती पुढच्या गळ्याचं मार्किंग करायचं आहे. मागचा गळा हा 9 इंच आहे, म्हणजेच आपला तयार गळा हा 9 इंचाचा होणार आहे. तर पेपर बघा, मागचा गळा हा आपला तयार 9 इंचाचा आहे. त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिनचं मिसळायचं आहे आणि 9.5 इंचावरती आपल्याला मागचा गळा टाकायचा आहे. बाही उंची इथे 7 इंच आहे. हे बघा, मी तुम्हाला इथे 7 इंचाची बाही कट करून दाखवणार आहे. तसेच त्याबरोबर कॅफ 7 इंचाच्या बाहीला कॅफ किती घेतली पाहिजे हेही सांगणार आहे. तर 7 इंच इथं बाही उंची घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिनचा मिसळायचा आहे. तर इथे अस्तरचा ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला सांगत आहे, त्यामुळं इथे आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. जर बिना अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपल्याला 2 इंचावरती शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर हे बघा, इथं 7 इंच बाही उंची, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घेऊन इथे 8 इंचावरती आपल्याला बाही उंची टाकायची आहे. दंडघेर, आता दंडघेर इथे माझा 6 इंच आहे. त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिनचा टाकायचा आहे आणि आपल्याला पूर्ण दंडघेर हे 7.5 इंचाचा टाकायचा आहे पेपरवरती. चला तर आता याच मापानुसार आपण पेपर कटिंग करून घेऊया. तर हे बघा, आपल्या तयार ब्लाऊजची उंची 14 इंच आहे. त्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर हे बघा, 15 इंचावरती आपल्याला उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. याही साईडला आपण 15 इंचावरती उंचीचं मार्किंग करून घेऊ, म्हणजे आपली शोल्डरची जी रेष असते ती सरळ येईल. आता आपण शोल्डर टाकून घेऊया. तर इथे आपल्याला 5.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे. बघा, व्यवस्थित मी 5.5 इंच
शोल्डर घेतलेला आहे. पूर्ण शोल्डर आपल्याला 5.5 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर इथेही आपण 5.5 इंचावरती मार्किंग करून घेऊ, म्हणजे आपली मुंड्याची रेषी तिरकी जाणार नाही. आता आपण मुंड्याचं मार्किंग करून घेऊ. तर हे बघा, आपल्याला मुंड्याचं मार्किंग हे 5.25 इंचावरती करायचं आहे. 6 इंचावरती करायचं नाही. तर हे बघा, तुम्ही जर 38 इंचाचा ब्लाऊज शिवला असेल आणि त्यामध्ये तुम्हाला मुंड्यामध्ये फुगा येत असेल, तर तुम्ही इथे 5.25 इंचावरती मुंडा घ्यायचा आहे. 6 इंचावरती मुंडा घ्यायचा नाही. त्यासाठी मी इथे 5.25 इंच मुंडा घेतलेला आहे. बघा, जर 38 इंचाच्या छातीमध्ये तुम्हाला जर ब्लाऊजला फुगा आल्यासारखा जाणवत असेल, तर तुम्ही इथे 5.25 इंचावरती मुंडा टाकायचा आहे. त्यानंतर बघा, 9.5 इंच आपण छातीचं माप इथे टाकून घ्यायचं आहे. जी मुंड्याची रेषा आहे त्या मुंड्याच्या रेषेपासून आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. हे बघा, मी व्यवस्थित 9.5 इंच घेतलेलं आहे. तर इथे आपण 9.5 इंचावरती मार्किंग करून घेऊ. उभी एक रेषा मारून घेतलेली आहे मी, आणि इथं आडवी मुंड्याची रेष मी मारून घेणार आहे. बघा, हे बघा, व्यवस्थित मी 9.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. हे बघा, इथे आपले छातीचं माप टाकून झालेलं आहे. आता आपण कमरेचं माप टाकूया. तर आपली कंबर ही 8.5 इंचाची आहे. त्यामध्ये 1 इंच टक्सा घ्यायचा आहे, म्हणजे 9.5 इंचावरती आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आपली टाकायची आहे. तुम्हाला जर 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. इथे मी 1.5 इंचच घेत असते. नवीन शिकणाऱ्यांनीही 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला तशीच सवय लागते. 2 इंच जर शिलाई मार्जिन घेतली तर आपल्याला त्या 2 इंचाची सवय लागते. त्यामुळे आपण 1.5 इंचाची शिलाई मार्जिन घ्यायची आहे. 1.5 इंचाची शिलाई मार्जिन घेतल्यामुळे आपल्याला ब्लाउज पीसही कमी लागतो. त्यानंतर आता आपण मागील मुंड्याचं आणि पुढील मुंड्याचा मार्किंग करून घेऊया. तर हे बघा, मागील मुंड्यासाठी आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे, आणि पुढील मुंड्यासाठी आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, इथे मी दोन्ही मुंड्यांचा आकार देऊन घेत आहे. हा बघा, हे आपला मागील मुंड्याचा आकार झालेला आहे, आणि आता आपण पुढील मुंड्याचा आकार देऊन घेऊया. हा बघा, आपला पुढील मुंड्याचा आकार झालेला आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला मागील मुंड्याचा आकार देण्यासाठी इथे जी आपली शिलाई मार्जिनची रेषा असते तिथून सुरुवात करायची आहे. म्हणजेच इथून सुरुवात करायची आहे, इथून सुरुवात करायची नाही. हे बघा, इथून सुरुवात करायची नाही आकार देण्यासाठी. तर इथून या रेषेपासून छातीच्या मापाची रेष जी आहे तिथून सुरुवात करायची आहे, आणि इथे आपल्याला असे वरूनच घेता आणायचं आहे आणि मुंड्याचा आकार द्यायचा आहे. त्यानंतर आतील मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला इथून असा आकार द्यायचा आहे. इथपर्यंत इथं चिटकवायचं नाही, म्हणजे छातीच्या मापाची जी रेष आहे आपली तिथे आपल्याला आतील जो मुंडा आहे आपला त्याची रेष चिटकवायची नाही. मागील जो भागाचा मुंडा आहे त्याची रेष आपल्याला छातीच्या मापाला चिटकवायची आहे. त्यानंतर आता आपण गळ्याचं माप टाकून घेऊया. तर इथं बघा, आपल्याला गळा रुंदी ही 2.5 इंच घ्यायची आहे. तुम्हाला जर शोल्डर पट्टी मोठी हवी असेल तर गळा रुंदी तुम्ही 2.25 इंच घ्यायची आहे, आणि शोल्डर पट्टी ही 3.25 इंचाची नंतर तयार होईल. तर इथे मी 2.5 इंचाची गळा रुंदी घेतलेली आहे, आणि शोल्डर पट्टी ही माझी 3 इंचाची राहणार आहे.
तर इथून त्यानंतर बघा पुढील गळ्याचं मार्किंग करून घेऊ. 6 इंच आपला पुढील गळा आहे तयार. तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, मिसळायचं आहे आणि आपल्याला 6.5 इंचावरती पुढील गळा टाकायचा आहे. खालच्या साईडला ही गळा रुंदी आपल्याला 2.5 इंच ठेवायची आहे. त्यानंतर ही रेशमी पट्टीने सरळ जोडून घेते. त्यानंतर बघा आपण योगपट्टीचं मार्किंग करून घेऊ. तर हे बघा या साईडने 2.5 इंचावरती मार्किंग करायचे आहे आपल्याला आणि या साईडने ही 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. ही 2.5 इंचाची रेष आपल्याला सरळ जोडून घ्यायची आहे. त्यानंतर योगपट्टीसाठीच आपल्याला 1 इंच कटोरीच्या साईडने वर घ्यायचं आहे. बघा ही कटोरीची साईड आहे, त्या साईडने आपल्याला 1 इंच वर घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला योगपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा असा हा आपला योगपट्टीचा आकार तयार झालेला आहे. हे बघा त्यानंतर आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर कटोरीचा आकार देण्यासाठी आपल्याला कटोरीच्या साईडचा भाग आधी काढून घ्यायचा आहे. तर इथे बघा कटोरीच्या साईडचा भाग हा मी 4.25 इंच घेत आहे. 4.25 इंच म्हणजेच 3 इंच आणि त्यानंतर 6 रेषा म्हणजेच आपण इथे 4.25 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे मुंड्याच्या साईडने जे मार्किंग करायचं असतं ते आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. बघा इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर गळ्याच्या साईडने बघा 5 इंच आपल्याला खाली यायचं आहे. तर इथे बघा 5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता इथे आपण कटोरीचा आकार देऊन घेऊया. कटोरीचा आकार इथे आपल्याला आधी टिपक्यांनी देऊन घ्यायचा आहे. हे बघा इथं आपला कटोरीचा आकार देऊन झालेला आहे. आता आपण इथे गळ्याचा आकार देऊन घेऊया. तर हे बघा इथं जी कटोरीची ही लाईन आलेली असते तिथूनच आपल्याला असा गळ्याचा आकार द्यायचा आहे. याच्यावर जाऊन द्यायचं नाही किंवा असा हा आकार देऊन घ्यायचा नाही. म्हणजे ही जी कटोरीची लाईन आलेली आहे त्या लाईनच्या इथूनच आपल्याला चिकटून कटोरी गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. असा गळ्याचा आकार द्यायचा नाही. तर हा आकार आपल्याला द्यायचा नाही, हा आकार द्यायचा आहे. तुम्हाला इथे मी बारीक बारीक गोष्टी सर्व समजून सांगितलेल्या आहेत. त्यानंतर आता आपण हे सर्व कट करून घेऊया. हे बघा इथे मी डबल पेपराची घडी घालून घेतली होती, त्यामुळे इथे आपले दोन्ही पार्ट निघलेले आहेत. तर हे मी तुम्हाला कट करून दाखवते. हे बघा हाच पार्ट मी साईडला ठेवून देते. ह्या पार्टची तुम्हाला मी
व्यवस्थित माहिती सांगते. तर हे बघा, इथे आपली गळारुंदी टाकून घ्यायची आहे आपल्याला. तर हे बघा, 2.5 इंचावरती मी गळारुंदीचं मार्किंग करून घेत आहे. त्यानंतर आपल्याला मागील गळ्याचा आकार द्यायचा आहे. तर हे बघा, 9.5 इंचावरती इथे मी मागील गळ्याचा आकार देणार आहे. 9.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे. तर इथे मी गोल गळ्याचा आकार देणार आहे. तर इथे मी बघा 3.5 इंच मागील गळ्याची रुंदी घेणार आहे खालच्या साईडने. हे बघा, इथे 3.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर हे सर्व मी पट्टीने जोडून घेत आहे. यानंतर मी इथे गोल आकार देऊन घेणार आहे. तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, मला कमेंट आली होती की तुम्ही टक्सचं माप सांगितलेलं नाही किंवा टक्सची उंची टाकून दाखवलेली नाही. तर हे बघा, आपला गळा जो असतो त्याची उंची जेवढी असेल त्याच्या खाली आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. म्हणजेच हे बघा, इथे 1 इंच आलेला आहे. तर तिथून मी तुम्हाला रेष मारून दाखवते. तर हे बघा, असे 1 इंचावरती आपल्याला खाली रेष मारून मी तुम्हाला इथे पेपरवरती दाखवलेला आहे. तर हे बघा, त्यानंतर आपल्या टक्सची उंची आपल्याला घ्यायची आहे. तर त्याआधी इथे आपण कमरेचं माप घेऊया. तर हे बघा, 9.5 इंच कमरेचं माप आहे. त्यापुढे आपली शिलाई मार्जिन आहे. तर या कमरेचं माप आहे तिथून आपल्याला टेप असा दुमडून घ्यायचा आहे आणि इथे मार्किंग करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला तिथून वर आपल्याला टक्स टाकायचा आहे. म्हणजे टक्सची उंची घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघा 5 इंच आलेली आहे टक्सची उंची. तर इथे आपण 5 इंच टक्सची उंची टाकून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, आडवं आपल्याला, तर हे बघा, दोन्ही साईडने आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि ते रेषा इथे सर्व जोडून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, त्यानंतर जर आपला गळा हा 10 इंच असेल किंवा 11 इंचाचा असेल, इथे बघा मी 11 इंच वरती मार्किंग करून दाखवत आहे. तर हे बघा, इथून मी 3.5 इंच घेत आहे गळा रुंदी. इथे गळ्याचा आकार देऊन घेते. त्यानंतर बघा, इथूनही आपल्याला 1 इंच खाली घ्यायचं आहे. हे बघा, व्यवस्थित 1 इंच खाली घेतलेलं आहे मी तुम्हाला रेष मारून दाखवते. त्यानंतर इथे आपल्याला बघा 1 इंच खाली घेतल्यानंतर किती टक्सची उंची येते, तर 3.5 इंच टक्सची उंची येत आहे बघा. तर इथे आपल्याला 3.5 इंचावरती टक्स घ्यायचा आहे. म्हणजे जिथली आपले कमरेच्या टक्सची उंची किती राहणार आहे, तर 3.5 इंच राहणार आहे. आणि खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच टक्स घ्यायचा आहे. तर हे बघा, इथे टक्सची उंची ही आपल्या गळ्याच्या मापावर ठरलेली असते. आपल्या गळ्याची उंची जेवढी असेल त्याच्यापासून आपल्याला खाली 1 इंच आपला टक्स घ्यायचा आहे आणि तिथून आपल्या टक्सची उंची टाकायची आहे. तर हे बघा, आता तुम्हाला मी व्यवस्थित मागच्या भागाची माप समजून सांगितलेली आहेत. आता आपण कटोरीचा भाग समजून घेऊया. तर हे बघा, पुढच्या भागासाठी आपल्याला सर्वात आधी हा मुंडा कट करून घ्यायचा आहे. नाहीतर घाईने काय होतं, तर मुंडाच कट करायचा आपला राहून जातो आणि आपण तसंच ब्लाऊज पिसावरती कट करून ब्लाऊज शिवायला घेतो आणि आपला ब्लाऊज बिघडतो. त्यामुळे सर्वात आधी आपल्याला मागील मुंड्याचं जे माप आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि पुढील मुंड्याचंच माप ठेवायचं आहे.
त्यानंतर आता आपण योगपट्टी वेगळी करून घेऊ. तर हे बघा, ही योगपट्टी आपण ब्लाऊज पिसावरती ज्यावेळेस मांडतो त्यावेळेस आपल्याला योगपट्टीला खालच्या साईडने अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. वरच्या साईडने वाढवून घ्यायचं नाही, खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं का आपला ब्लाऊजची उंची मागील पार्टला व्यवस्थित बसते. नाहीतर पुढचा भाग हा आपला छोटा तयार होतो आणि मागचा भाग हा आपला मोठा तयार होतो. त्यासाठी हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला योगपट्टी ही ब्लाऊज पिसावरती मांडल्यानंतर अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण हा गळ्याचा भाग कट करून घेऊया. त्यानंतर हे बघा, हा पार्ट आपल्याला ब्लाऊज पिसावरती आहे तसा मांडायचा आहे आणि आहे तसा कट करायचा आहे. आपल्याला या साईडनेही शिलाई मार्जिन वाढवायची नाही आणि या साईडनेही शिलाई मार्जिन वाढवून घ्यायची नाही. तर आहे असा हा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता मी तुम्हाला या कटोरीपासून वाढीव कटोरी तयार करून दाखवत आहे. तर हे बघा, आपल्याला सर्वात आधी ही कटोरी आहे अशी आखून घ्यायची आहे. त्यानंतर आता एक कटोरी आपल्याला साईडला ठेवून द्यायची आहे आणि यावरती आपल्याला वाढीव कटोरी तयार करून घ्यायची आहे. तर हे बघा, आपल्याला या साईडने पाव इंच आपली कटोरी वर घ्यायची आहे. हे बघा, व्यवस्थित पाव इंच मी वर घेतलेली आहे. त्यानंतर इथून आपल्याला 1.5 इंच आपली कटोरी वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर या साईडनेही आपल्याला आपली कटोरी 1.5 इंच वाढवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर ही रेष आपल्याला सरळ आखून घ्यायची आहे. बघा, हे बघा, मी सरळ व्यवस्थित रेष आखून घेतलेली आहे. आणि आता हे आपल्याला टेपने मोजून घ्यायचं आहे आणि त्याचं आपल्याला टेप दुमडून मध्य काढून घ्यायचं आहे. हे बघा, व्यवस्थित मी मध्य काढून घेत आहे. त्यानंतर या मध्यापासून आपल्याला खाली 1.5 इंच घ्यायचं आहे. तर हे बघा, व्यवस्थित मी 1.5 इंच खाली घेत आहे. त्यानंतर या रेषा आपण तिरक्या जोडून घेऊया. त्यानंतर हे बघा, आपल्याला जर ब्लाऊज हा पहिल्या हुकाला टाईट होत असेल तर आपण या साईडला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं तर आपल्याला ब्लाऊज पहिल्या हुकाला टाईट होणार नाही. तर हे बघा, मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे आणि तिथून सरळ खाली रेष मारून घेतलेली आहे. इथं ती रेष मी चिटकवून घेतलेली आहे. त्यानंतर बघा, आपल्याला या साईडनेही अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे.
व्यवस्थित अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथं आपण सर्वात आधी टिपक्यांनी आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपला आकार बरोबर येतो का नाही ते आपण बघायचे आहे. त्यानंतर आपण स्केच पेनने तो आकार डार्क करून घ्यायचा आहे. तर हे बघा, इथे आपली वाढीव कटोरी तयार झालेली आहे. आता मी ही कटोरी कट करून घेत आहे. त्यानंतर हे बघा, आपली कटोरी इथं वाढीव तयार झालेली आहे. तर त्यानंतर हे बघा, आपल्याला ब्लाऊज पिसावरती ही कटोरी मांडल्यानंतर आपल्याला ह्या साईडनेही वाढवून घ्यायचं नाही, या साईडनेही वाढवून घ्यायचं नाही, म्हणजे शिलाई मार्जिन घ्यायची नाही आणि खालच्या साईडने शिलाई मार्जिन घ्यायचं नाही. आहे तशी ही कटोरी आपल्याला ब्लाऊज पिसावरती मांडून कट करायची आहे. त्यानंतर मी इथे तुम्हाला टक्स टाकून दाखवते. आडवा टक्स किती घ्यायचा आणि उभा टक्स किती घ्यायचा हे तुम्हाला मी सांगते. तर हे बघा, उभा टक्स आपल्याला हा 2.5 इंच घ्यायचा आहे. इथे बघा, मी व्यवस्थित 2.5 इंच घेतला आहे आणि तिथून मार्किंग करून घेत आहे. त्यानंतर हे बघा, आपल्याला आडवा टक्स हा आपल्याला 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. या साईडने 1.5 इंच आणि या साईडनेही 1.5 इंच आपल्याला आडवा टक्स घ्यायचा आहे. तर हे बघा, व्यवस्थित मी 1.5 इंच घेतलेला आहे आणि मार्किंग करून घेत आहे आता मी, आणि ह्या रेषा मी आखून घेत आहे. तर हे बघा, तुम्हाला मी इथे व्यवस्थित कटोरीचंही मार्किंग समजून सांगितलेलं आहे. टक्स किती घ्यायचा, आडवा टक्स किती घ्यायचा, उभा टक्स किती घ्यायचा हे सांगितलेलं आहे. त्यानंतर आता मी तुम्हाला बाहीची कटिंग दाखवते. तर हे बघा, आपली बाही उंची 7 इंच आहे. त्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिनचा घ्यायचा आहे आणि 8 इंचावरती बाही उंची टाकायची आहे. बघा, या साईडनेही मी 8 इंचावरती मार्किंग करून घेते. त्यानंतर आपली बाही घडी आपण इथे टाकून घेणार आहोत. तर आपली बाही घडी किती आहे, तर आपल्या छातीचा 4था भाग आपल्याला इथे टाकायचा आहे. म्हणजेच आपली छाती 38 इंचाची आहे, त्यानुसार आपल्या छातीचा 4था भाग इथे आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजेच तो आपली बाही घडी असणार आहे. म्हणजे 9.5 इंचाची आपल्याला इथे बाही घडी टाकायची आहे. तर हे बघा, व्यवस्थित मी 9.5 इंच घेतलेला आहे आणि 9.5 इंचावरती मार्किंग करून घेत आहे. खालच्या साईडनेही आपल्याला 9.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. आणि रेष मी सरळ जोडून घेत आहे. त्यानंतर हे बघा, या 9.5 इंचाची बाही घडी जी आहे त्यातूनच आपल्याला आपलं शिलाई मार्जिन 1.5 इंच काढून घ्यायचं आहे. आणि ही रेष सरळ जोडून घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर बघा, बाहीची जी बंद बाजू असते त्या बाजूने आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. आणि कॅप हाईट ही आपल्याला 2.25 इंचाची घ्यायची आहे.
हे बघा इथे मी 3.25 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि तिथून आता आपल्याला हे मार्किंग आणि हे मार्किंग सरळ जोडून घ्यायचं आहे. हे बघा असं आपल्याला पट्टीने हे मार्किंग तिरकं जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर ही शिलाई मार्जिनची रेष जी आहे ती आपल्याला सरळ देऊन घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हे तिरकं मोजायचं आहे आणि त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. बघा हे बघा व्यवस्थित मी त्याचा मध्य काढून घेतलेला आहे. आता या मध्यानुसार आपल्याला मध्यापासून आपल्याला अर्धा इंच वर घ्यायचा आहे. त्यानंतर हे बघा इथून इथपर्यंत आपल्याला तिरकं सरळ रेष ओढून घ्यायची आहे. हे बघा मी रेष ओढून दाखवते तुम्हाला. हे बघा अशी रेष आपल्याला ओढून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथून आपल्याला इथपर्यंत गोलाकार देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा हा आपला बाईचा फुगीर आकार देऊन झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला ह्या दोन मार्किंगचा मध्य काढून घ्यायचा आहे. तर हे बघा असा टेप मांडून घ्यायचा आहे आणि हा टेप आपल्याला दुमडून घ्यायचा आहे. तर हे बघा इथं मध्याच्या मी मार्किंग करून घेतलेलं आहे. तिथून खाली आपल्याला 2 रेषा घ्यायच्या आहे. म्हणजे 2 रेषा म्हणजेच 1/2 इंच आपल्याला खाली यायचं आहे. आणि इथून आपल्याला बाईचा आतील आकार देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा आधी आपण टिपक्यांनीच आकार जोडून घेऊया. तर हे बघा इथे आपल्या बाईचा आकार तयार झालेला आहे. आता इथे आपण मुंड्याचं मार्किंग करून घेऊया. तर हे बघा इथे आपण बाईचा आतील आकारही देऊन घेतलेला आहे. तर हे बघा इथे जर तुम्हाला मुंड्यामध्ये किंवा काखीमध्ये चुन्या जर पडत असतील, जर काखीमध्ये ब्लाऊजला चुन्या जर पडत असतील तर आपल्याला इथे 1/2 इंच खाली यायचं आहे. हे बघा शिलाई मार्जिनची जी रेष आहे तिथून आपल्याला 1/2 इंच खाली यायचं आहे. 1/2 इंच म्हणजे 2 रेषा खाली यायचं आहे आणि हे तिरकं असं जोडून घ्यायचं आहे. बघा म्हणजेच कट करताना आपल्याला इथून असं कट करायचं आहे. यामुळे काय होतं तर आपण जे ब्लाऊजच्या फिटिंगच्या टिपा टाकतो त्याही सरळ येतात आणि आपल्या ब्लाऊजला बगलेमध्ये चुन्याही पडत नाही. त्यामुळे आपल्याला इथे 1/2 इंच खाली घ्यायचं आहे. त्यानंतर हे बघा इथे दंडघेर आपण टाकून घेऊया. दंडघेर माझा 6 इंच आहे. त्यानंतर शिलाई मार्जिन 1.5 इंच आणि ही रेषा आता आपण जोडून घेऊया. आता आपण बाही कटिंग करून घेऊया. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला इथे मी ब्लाऊजच्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत. जरी काही राहिलं असेल तर मला नक्की कमेंट करून तुम्ही विचारा. इथे आपण आता बाहीचा आतील भाग कट करून घेऊया. तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे तुम्हाला 38 इंच छातीचे पूर्ण कटिंग करून दाखवलेले आहे आणि व्यवस्थित समजूनही सांगितलेली आहे.
तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला लाईक करा. व्यवस्थित मी तुम्हाला पूर्ण कटिंग समजून सांगितलेली आहे.